निफाड बस स्टँड टवाळखोरांनी रोमियोंचा अड्डा बनला असून निफाड पोलीस ठाण्यात दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। या अनुषंगानं निफाड येथील पोलीस ठाण्याचे पीआय गणेश गुरव सर यांनी निफाड बस स्टँड येथे येऊन स्वतः दामिनी पथकाची पाहणी केली। यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिंदे मॅडम, दामिनी पथकाचे अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली। निफाड येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, निफाडचे पीआय यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। खेडोपाडी मुलं मुली शिक्षणासाठी येत असतात, यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा अशी माहिती यावेळी देण्यात आली। या प्रसंगी गावकरी बंटी काका शिंदे, नंदूभाऊ कापसे, नितीनजी धारेराव, अमोल वडघुले यांच्यासह पोलीस नाईक बिडकर, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर आदी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते। तालुक्यात निफाड शहरासाठी बस स्टँड असेल, महाविद्यालय असतील, ज्युनियर कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी, खास करून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि हे जे टवाळखोर आहेत, रोड रोमियो आहेत, यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक आपल्या पोलीस स्टेशन लेवलला दामिनी पथक असायला पाहिजे ही अण्णांची संकल्पना होती आणि त्यांनी मला बोलून दाखवलं। त्याप्रमाणे आमचाही तो ध्यास होता की एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी मुलींमध्ये आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आम्ही हे दामिनी पथक आज स्थापन केलेलं आहे आणि त्याचं आज आपली विद्यार्थिनीच्या हातून उद्घाटन झालेलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, निफाड।